आतापर्यंत महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात अनेक विमान अपघात झाले आहेत. प्रत्येक वेळी एकच गोष्ट ऐकायला मिळते. डी-जी-सी-एने चौकशीचे आदेश दिले आहेत. पण आज मला आणि नागरिकांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे, की त्या चौकशीचं पुढे नेमकं काय होतं? किती चौकशी अहवाल देशासमोर आले? किती दोषींवर कारवाई झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या चौकशीतून भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी काय बदल झाले? काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानात बिघाड होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा हे सगळे प्रश्न समोर आले. हा केवळ एक अपघात नाही, हा संपूर्ण विमान सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे. बारामतीचा विमानतळ नवीन नाही. याआधीही अनेक वेळा अजित पवार तिथे उतरले आहेत. मग कालच असं घडलं, की विमानाने 2दा उतरण्याचा प्रयत्न केला. विजिबिलिटी नव्हती असं सांगितलं जातं आणि विमान भरकटल्याचं समोर येतंय. हे तांत्रिक कारण होतं का? की मानवी चूक होती का? की नियोजनातील त्रुटी होत्या? याची स्पष्ट उत्तर देशाला मिळाली पाहिजेत. डी-जी-सी-एने ही देशातील विमान सुरक्षेची जबाबदार संस्था आहे. पायलट आणि को-पायलटचं प्रशिक्षण, त्यांचा अनुभव, विमानाची देखभाल, चार्टर कंपनीची वैधता, तंत्रज्ञानाची पात्रता हे सगळं तपासणं हे डी-जी-सी-एचं काम आहे. पण जेव्हा अपघात होतो तेव्हा चौकशी जाहीर होते. 2-4 दिवस चर्चा होते आणि नंतर सगळं शांत होतं. देशाला मात्र कधीच अंतिम सत्य समजत नाही. आपण मागील काही वर्षात पाहिलं आहे, अहमदाबादला बोईंग विमानाचा भीषण अपघात झाला. अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचाही मृत्यू झाला. अशा अनेक दुर्घटना झाल्या. पण त्या अपघाताच्या तपशिलावर अहवाल कुठे आहेत? त्या अहवालातून कोण जबाबदार ठरलं? आणि त्या जबाबदारीची शिक्षा कोणाला झाली? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रकरणात एक महत्त्वाची बाब म्हणजे ब्लॅक बॉक्स उपलब्ध आहे. ब्लॅक बॉक्समधून त्या क्षणी नेमकं काय घडलं? पायलट आणि को-पायलटमध्ये काय संभाषण झालं? विमानात कोणत्या तांत्रिक बिघाड निर्माण झाला? हवामानाची परिस्थिती नेमकं कशी होती? या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण हा उलगडा फक्त फाईलपुरता मर्यादित राहू नये. तो देशासमोर यायला हवा. आजच्या घडीला राजकारणी मोठ्या प्रमाणात चार्टर फ्लाइट्सचा वापर करतात. विशेषतः निवडणूक काळात. वेळ कमी असतो, कार्यक्रमाची घाई असते. त्यामुळे ते ताबडतोब विमानाचा प्रवास करतात. पण त्या घाईत विमानाची कंडिशन, त्या कंपनीची विश्वासार्हता, पायलटचा अनुभव, तांत्रिक तपासणी याकडे दुर्लक्ष होत असेल, तर ते अतिशय धोकादायक आहे. कारण अशा विमानात फक्त राजकारणी नसतात. त्यांच्यासोबत कर्मचारी, पायलट, को-पायलट अनेक जीव असतात. हा मुद्दा राजकारण करण्याचा नाही, आरोप करण्याचा नाही. हा मुद्दा भविष्यातील जीव वाचवण्याचा आहे. डी-जी-सी-एने चौकशी करावी, पण त्याचबरोबर अंतिम अहवाल पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावा. कुठे चूक झाली असेल तर ती मान्य करावी आणि त्यावर कठोर कारवाई करावी. कारण विमानात बसणारा माणूस कोणत्याही पक्षाचा असो किंवा सामान्य नागरिक असो, प्रत्येकाचा जीव तितकाच मौल्यवान आहे. तर तुम्हाला या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल, या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.